नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल शेवभाजीची रेसिपी। टमाटे आणि शेव कांद्यासोबत टाकून ही आपण भाजी तयार करणार आहोत। एकदम छान अशी एकदम तर्रीवाली तिखट झणझणीत अशी ही भाजी असणार आहे। आता तुम्ही पोळी भाकरी जसं तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही ही खाऊ शकता। एकदम सोपी अशी रेसिपी आहे। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। तर चला आपण ही आता स्टेप बाय स्टेप करूया भाजी शेवभाजीची रेसिपी। भाजीसाठी बघा आपण घेतलेले असे मोठ्या साईजचे मसाला शेव घेतलेले आहे। कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची घेतलेली आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो एक छान बारीक असं चिरून घेतलेला आहे। गरम मसाला, हळद, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट आणि धनिया पावडर आणि मीठ आणि तेलाचा आपण यात अजून वापर करणार आहोत। कडे ठेवून त्यात सर्वात आधी आपण तेल टाकूया। तर यात कांदा टाकूया। हिरवी मिरची आणि कढीपत्ताही आपण लगेच टाकून देऊया। छान असा आपल्याला गोल्डन कलरचा कांदा होऊ द्यायचा आहे। अशा पद्धतीने होत आलं की आपण त्यात टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। टोमॅटो एकदम छान आपण बारीक कापला, त्यामुळे हा लवकरच तेलातच होऊन जाणार आहे कांद्यासोबतच। आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया। हळद, लाल मिरची, गरम मसाला, धनिया पावडर, आता यात आपण थोडंसं पाणी ॲड करू, म्हणजे आपले मसाले छान पैकी होतील।
काही मसाले टाकल्यावर आपल्याला नेहमी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून द्यायचे आहेत, म्हणजे मसाले जळत नाही. आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया. त्याला आपण छान तेल निघेपर्यंत आपण मसाले छान पैकी असे परतून घेणार आहोत, म्हणजे एकदम टेस्ट छान येते. आपले मसाले छानपैकी झाले. आता यात आपण पाणी ॲड करूया. छानपैकी अशी भाजीला उकळू द्यायचं आहे. शेव टाकल्यानंतर जास्त वेळ उकळू द्यायचं नाही, म्हणून आत्ताच आपल्याला भाजी ही छान अशी उकळून घ्यायची आधी. हे बघा, छान अशी मंद आचेवर ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे, कारण की आपल्याला शेव टाकल्यावर उकळता येत नाही, त्यामुळे आधीच आपल्याला ती उकळून घ्यायची आहे. बघा, आता आपली भाजी छान उकळली. आता यामध्ये आपण शेव ॲड करू. शेव ॲड केल्यानंतर आपण 5 मिनटं भरच ही भाजी उकळणार आहोत. आणि आता आपण हिला आपण गॅस बंद करूया. तर आपली शेवभाजी तयार आहे. आता हिला आपण गरम गरम सर्व करूया. चला, थोडंसं थंड झाल्यावर एकदम छान असं येतं. आता आपण यावर कोथिंबीर टाकून गार्निशसाठी करू.
शेवभाजी ही गरम गरमही खायला छान लागते. तर हे बघा, अतिशय सुंदर आपली शेवभाजीची डिश तयार आहे. त्याला तुम्ही पोळी, भाजी, भाकरी, राईस, खिचडी जसं लागेल तसं, त्यासोबत पापड, मिरची, थोडंसं सॅलेड, कांदा, काकडी वगैरे सोबत एकदम छान अशी ही भाजी खायला लागते आणि झटपट अशी तयार होते ढाबा स्टाईल शेवभाजीची रेसिपी. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.